योद्धा न्यूज मराठी. अंगणवाडी सेविकांचा खेड तहसीलवर एल्गार. जनगणनेच्या कामावर बहिष्कार टाकत आंदोलनाचा इशारा. राजगुरुनगर. कुपोषण निर्मूलनासारख्या अतिशय महत्त्वाच्या मूळ कामाला बगल देऊन अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आलेली जनगणना 2026 ते 27 ची सक्तीची ड्युटी तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं खेड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाकडून होणाऱ्या दडपशाहीचा निषेध करत मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा सेविकांनी दिलाय. मूळ कामाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका अंगणवाडी सेविकांवर प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती लादली जात असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत ICDS 0 ते 6 वयोगटातील बालके, गरोदर माता आणि स्तनदा मातांच्या आरोग्याची व पोषणाची जबाबदारी या सेविकांवर असते. महाराष्ट्रात आधीच कुपोषणाचे प्रमाण चिंतेचे असताना जनगणनेच्या कामामुळे या सेवांवर विपरीत परिणाम होत असल्याची भावना सेविकांनी व्यक्त केली. निवेदनातील प्रमुख कायदेशीर मुद्दे. नायब तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केले आहे की पल्स पोलिओ मोहीम वगळता अंगणवाडी सेविकांना इतर कोणत्याही अशैक्षणिक किंवा प्रशासकीय कामांसाठी नियुक्त केले जाऊ नये. मंत्रालयाचे आदेश धाब्यावर. 27 मार्च 2026 रोजी मंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून अंगणवाडी सेविकांना इतर कामात न जुंपण्याचे निर्देश दिले होते. मात्र स्थानिक स्तरावर या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं निवेदनात म्हटले आहे. प्रशासकीय दडपशाही. जनगणना करण्यास नकार देणाऱ्या सेविकांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे. या दडपशाहीमुळे सेविकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तहसील कार्यालयावर धडक आणि पुढील पाऊल. आज सकाळी निलेश दातखिळे आणि इतर प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका खेड तहसील कार्यालयावर एकवटल्या. तहसीलदार कार्यालयात उपस्थित नसल्यानं संतप्त सेविकांनी नायब तहसीलदारांना घेराव घालत आपले निवेदन सुपूर्द केले. प्रशासनानं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पायमल्ली केली जात आहे. जर आजच यावर ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही मागे हटणार नाही आणि आज 7 मे रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यावेळी संघटनेच्या निमंत्रक शुभा शमीम, निलेश दातखिळे आणि तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते या बातमीचा आढावा घेतला आमची योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. गोल गोल ओपन होत नाही म्हणजे तासभर नुसता अंगणवाडी ओपन करायला जातो. पुन्हा मुलांची हजेरी नोंदवा, अजून काही नोंदवा, आहार दिला ते नोंदवा, पोषण ट्रॅकर मध्ये बाकीच्या सगळ्या नोंदी करा. याच्यामध्ये आपला संपूर्ण दिवस जातो. अंगणवाडीचा वेळ नुसता पोषण ट्रॅकर मध्ये आणि पोषण ट्रॅकर कमी आहे म्हणून का, उलट रजिस्टर जे खरं बंद व्हायला पाहिजे होते. एकदा ऑनलाईन काम सुरू झाल्यानंतर मग फिजिकल काम करण्याची गरज काय. केंद्र सरकारचा योजना आयोग भंग करून जो त्यांनी एक नीती आयोग काढलेला आहे त्या नीती आयोगामध्ये हे स्पष्ट म्हटलेलं आहे की अंगणवाडी सारख्या योजनेचा आता सरकारने चालवण्याची जबाबदारी घेऊ नये. त्याला आता खाजगी NGO किंवा ज्या धर्मादायी संस्था आहेत त्यांच्यावर सोपवावं. आणि मग सरकारचं त्या दृष्टीने शोध सुरू झाला की कोणती संस्था अशी आहे की जे अंगणवाड्या चालवू शकते. देशातल्या सगळ्या बघून झाल्या पण 27 लाख कर्मचारी, 14 लाख अंगणवाड्या, त्यांना एका
छताखाली आणणारी एकही संस्था भारतामध्ये सापडली नाही. तेव्हा ते गेले अमेरिकेत. कोण गेले तुम्हाला माहितीच असेल, आपले मोदी साहेब. मोदी साहेब गेले अमेरिकेत, बिल गेट्सला भेटले, त्यांच्या गळ्यात पडले आणि त्यांना विनंती केली की आम्हाला आता ही अंगणवाडीची योजना चालवणं खूप कठीण जातंय, तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला आणि तुम्ही ती टेक ओव्हर करा, तुम्ही ती ताब्यात घेऊन चालवा. आणि त्यांनी पोषण ट्रॅकर हा ऍप आपल्यावरती लादला. तो इंग्लिश मध्ये लादला, कारण त्यांना इंग्लिश मधूनच सगळी माहिती न्यूयॉर्कला पाहिजे होती. आपल्याला हे कारस्थान समजत नाही. अनेकदा सिटू संघटनेने तर सांगितलेलं आहे, कार्यशाळा घेतलेल्या आहेत की कसं खाजगीकरण चाललेलं आहे, पण आपल्यापर्यंत ते माहिती येत नाही. आपण पोषण ट्रॅकरला बळी पडलो. ठीक आहे, बळी पडलो, हरकत नाही. पोषण ट्रॅकर मध्ये माहिती दिली, हरकत नाही. ती न्यूयॉर्कला गेली, हरकत नाही. पण यापुढे अंगणवाडीच्या मूळ कामावर जर दुर्लक्ष झालं आणि जनगणनेसारखी अतिरिक्त कामं जर आपण करत राहिलो, अंगणवाड्या जर का खाजगी संस्थांकडे सोपवल्या, आपल्या नोकरीवर गदा येणार की नाही येणार? हे अगदी बरोबर आहे. कारण तयार आहार येईल डब्यात, मदतनीसचं काम संपेल, मदतनीस घरी. सेविकांना फक्त एकच काम राहणार, आकडेवारी गोळा करा, सर्वे करा, शिक्षण देऊ नका, आहार देऊ नका, काहीच करू नका. सगळं काही आहार घरपोच. पुढे पुढे तर सरळ मॉनिटरी बेनिफिट, डायरेक्ट मॉनिटरी बेनिफिट, लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जाणार. म्हणजे तुमची काही गरज राहणार नाही. तुमची गरज फक्त आणि फक्त सर्वे करणे, कारण त्यांच्याकडे घरोघर फिरणारी दुसरी यंत्रणा नाही. म्हणून ही जनगणना ही एक प्रकारे या सर्व खाजगीकरणाची आणि तुम्हाला फक्त सर्वेच्या कामामध्ये अडकवून ठेवणं आणि लाभार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण, आहार या सगळ्या सेवा देण्याची सवय तुमची बंद होणं, फक्त सर्वेक्षणाची सवय तुम्हाला लावणं, ह्याच्यासाठीच हे कारस्थान आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारची कुठलीही कामं नको ज्याच्यामधून अंगणवाड्यांच्या मूळ कामाला बाधा पोहोचेल. अंगणवाड्यांच्या मूळ कामाला बाधा पोहोचून आपल्या नोकरीवर गदा येईल, आपल्या योजनेवर गदा येईल, असं कोणतंही अतिरिक्त काम आम्ही करणार नाही. बरं, हे आम्ही म्हणतोय का? सेविका म्हणतायत का? फक्त युनियन म्हणतायत का? नाही. दिल्ली पासून ते बेलापूर, नवी मुंबई पर्यंतच्या सर्व आयुक्तांनी, डायरेक्टरनी आदेश काढलेत की अंगणवाडी सेविका मदतनीसांना कोणतंही योजना बाह्य अतिरिक्त काम द्यायचं नाही. हे सर्व आदेश काढणारे कोण आहेत? भारतीय प्रशासन सेवा, IAS, ह्याच्यातून पास झालेले, ज्याला IAS अधिकारी म्हटलं जातं, त्या ग्रेडचे सर्व अधिकारी आहेत. ते वरिष्ठ आहेत का तहसीलदार वरिष्ठ आहेत? आहेत ना? IAS अधिकाऱ्यांचा आदेश असतो, तो यांनी मान्य करायला पाहिजे, कारण हे त्यांच्या अंडर आहेत. कलेक्टर सुद्धा स्वतः IAS आहेत, पण कलेक्टरनी आदेश काढला नाही. कलेक्टरना आदेश कोणी काढलाय? आयुक्तांनी काढलाय आणि दिल्लीच्या डायरेक्टरनी काढलाय. याचा अर्थ काय की कलेक्टरच्या सुद्धा वरचे कोण आहेत? ICDS आयुक्त आहेत, कारण ते महाराष्ट्राचं पद आहे. आणि ऑल इंडियाचं सेंटरचं पद सुद्धा आपल्या सचिवांना दिल्लीच्या डायरेक्टरनी दिलेलं, ICDSच्या डायरेक्टरनी दिलेलं सुद्धा पत्र त्याला जोडलेलं आहे की यांना कोणताही योजना बाह्य अतिरिक्त काम द्यायचं नाही. IAS अधिकाऱ्यांचे आदेश मोडणार तहसीलदार, यांचा काय अधिकार आहे IAS अधिकाऱ्यांचा आदेश मोडण्याचा? त्यामुळे आपण आपल्या भूमिकेवर ठाम